जय श्रीराम। आपल्या संतनगरीतील व जळगाव मतदारसंघ, बाळापूर मतदारसंघ, खामगाव मतदारसंघातले समस्त धारकरी बंधू छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या रक्तपिढीची वंशज म्हणून घडावे, धारातीर्थ गडकुळ म्हणून राहते। दरवर्षीप्रमाणे प्रत्येक सह्याद्रीच्या कुशीत प्रत्येक वर्षी दरवर्षी वेगवेगळी मोहीम राहते। यावेळेस धारातीर्थ गडकुळ मोहीम लोहगड ते भीमगड राजमाची मार्गे म्हणजेच एकविरा देवी या मार्गावर राहणार आहे। तब्बल आपण 60 किलोमीटर टोटल सर्व मुलं जवळपास 3-3.5 लाख लोक सर्व पैदल चालणार आहेत। स्वतःचं 15 ते 20 किलो वजन घेऊन प्रत्येक जण आपापला युवा पिढी जे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची विचारधाराची घडावे म्हणून गुरुवर श्री संभाजी भिडे गुरुजींना 1984 पासून ही मोहीम चालू केलेली आहे। त्या 84 पासून ही 40वी मोहीम आहे। त्याच मोहीमच्या हिशोबाने आज आपल्या संतनगरीत कम से कम तब्बल 40 ते 100 जण धारकरी तयार झालेले आहेत। तसेच प्रमाणे शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानचे उपक्रम धारातीर्थ गडकोट मोहीम, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास, श्री दुर्गा माता दौड, असं इतिहास परिषद बैठक, असे खूप सारे उपक्रम राहतात। त्या हिशोबाने आज एवढी जी पिढी दिसते आपली धारकरी ते सर्व घडलेली आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारामुळे। आणि तसंच युवा न्यूज एकता ग्रुपतर्फे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। तसेच भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो की शिवसेना शिंदेगड असो, यांचे सर्वांचे जाहीर आभार। समस्त शेगाव शहरांचे जाहीर आभार। यांनी सहकार्य केलं आणि आमच्या भारतीय जनता पार्टीकडून आज आम्हाला फराळ वाटप आहे, त्यांचा मी अभिनंदन करतो। आणि दरवर्षी आम्हाला असं सहकार्य करा। आणि मी विजयभाऊ यादव यांना विनंती करतो, आम्हाला सर्वांनी प्रबोधन करा। जय श्रीराम। आमचे सर्वजण नगरसेवक उपस्थित यांना पण प्रबोधन करतो आणि सर्वांना आम्हाला सहकार्य करावे। दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गडकोट मोहीम असते। या वर्षी 40वी मोहीम ही श्री लोहगड ते श्री भीमगड इथपर्यंत आहे। आपल्या शेगाव आणि खामगाव बुलढाणा जिल्ह्यातील सर्व धारकरी या मोहीम गडकोट मोहीमसाठी आज रोजी प्रस्थान करत आहे। गुरुदेव संभाजी विनायकरावजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 40 वर्ष झाली हा उपक्रम चालू आहे। गडकोट मोहिमासाठी अशासाठी होते की आपल्या अंगात, आपल्या शरीरात जे शिवाजी महाराजांचं, जे संभाजी महाराजांचं, जे आपल्या महाराजांनी शौर्य, बलिदान आणि जे सामर्थ्य दाखवलंय त्यांचा रक्तगट आपल्या शरीरामध्ये, आपल्या अंगामध्ये भिनायला पाहिजे, म्हणून दरवर्षी या गडकोट मोहिमा राबवल्या जातात।